Good morning. So today's class is about the listening skill for academic purpose and professional development. Okay? There are two things we are going to discuss today. The first is the listening skill and दूसरा for academic purpose. Okay? Just kind of you are going to read it. आणि त्याच्यानंतर अँड द प्रोफेशनल डेव्हलपमेंट. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की एक पूर्ण सेक्शन आहे तुम्हाला युनिट 2मध्ये. हाऊ अबाउट द लिसनिंग स्किल, की तुमचे लिसनिंग स्किल आहेत ते कसे डेव्हलप करायचे. ओके, तुमचे लिसनिंग स्किल कसे डेव्हलप करायचे, तुम्ही ऐकायचं कसं, म्हणजे कारण तुम्हाला माहीत असेल की लिसनिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण विदाऊट लिसनिंग काय होतं, फर्स्ट आपली वोकॅबलरी कमी होते, राईट. त्याच्यामुळे आपल्याला बोलायला कसं, म्हणजे डायलेक्ट्स समजायला, आपला उच्चार कसा करतात एखाद्या शब्दाचा, किंवा हा शब्द म्हणजे काय हे तुम्हाला डिटेक्टच होत नाही जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं नाही तर थिंग्स इथं पण अशा सेम जातात आहे. तो listening is important aid to communication. Listening with the understanding is not merely hearing with the ears but really in the mind. Just remember, ऐकणं हे का महत्त्वाचं असतं, किंवा लिसनिंग स्किल हे सगळ्यात का महत्त्वाचं असतं. कारण फर्स्ट थिंग यू कॅन अंडरस्टँड, आणि ऐकणं म्हणजे तुम्ही आता माझ्याशी ऐकता ते, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादा मूवीचं सॉन्ग ऐकता ते, ती एखादी गोष्ट आहे. ओके, दोज आर टू डिफरंट थिंग. कारण तुम्ही एखादं गाणं ऐकत असाल तर तुम्ही ते गाणं कसं ऐकतात. ओके, ऑफकोर्स तुम्ही मन लावून ऐकतात, पण इट्स नॉट फॉर युअर लाईक अ प्रोफेशनल डेव्हलपमेंट किंवा ॲकॅडमिक पर्पज. तुम्ही ते गाणं कसं ऐकतात तर ते फॉर एन्जॉयमेंट. ओके, फॉर युअर एन्जॉयमेंट. तुम्हाला आवडतं, दॅट्स वाय तुम्ही ते लिसन करतात. पण आत्ता तुम्ही लिसन करता ते, राईट. यू डोंट हॅव टुडे इवन अ पी पी टी. तर हाऊ तुम्ही कशासाठी करतात, फॉर युअर अकॅडमिक पर्पज. का, कारण यू हॅव द पेपर ऑन धिस. ओके, तुम्हाला एक्झाम आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये लिसनिंग स्किलबद्दल लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करता ते, तर लिसन करता ते विथ मोर बेनिफिशियली, नॉट फॉर युअर एन्जॉयमेंट. ओके, but you have a deep purpose in your life. Okay, it seems to be assumed that as long we don't have a physical hear difficulty, we are automatically capable of listening from day we are born. ओके, आपण काही स्पेशल शिकत नाही. जसं आपण रीडिंग किंवा रायटिंगसाठी लॉट ऑफ प्रॅक्टिस करतो, लाईक रीडिंगसाठी आपल्याला अक्षर ओळख लागते, रायटिंगसाठी आपल्याला ते गिरवावे लागतात लॉट्स ऑफ टाईम. बट लिसनिंग, यू जस्ट लाईक वन्स आस्क युअर क्वेश्चन. तुम्ही जेव्हापासून जन्माला आला आहात त्या दिवशीपासून तुम्हाला ऐकता येते. ओके, म्हणजे काय, तर तुम्हाला एक स्पेशली काही मेहनत घ्यावी लागली नाही. पण आता आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला काय ऐकायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तो हाऊ ऐकायचं सांगा मला. ॲज अ केट डेव्हिस से, लिसनिंग इज अ कॉन्शियस पॉझिटिव्ह ॲक्ट रिक्वायरिंग विल पॉवर. तर लिसनन काय आहे, तर एक कॉन्शियस आहे, एक पॉझिटिव्ह ॲक्ट आहे. ओके, आणि हे कशाने असतं, तुमच्या विल पॉवरने. ओके, यू हॅव अ पर्पज. कधी कधी काय होतं, खूप सुंदर लेक्चर असतं पण तुमचा मूड नसतो, सो तुम्ही बोर होतात. कधी कधी खूप बोरिंग लेक्चर असतं आणि तुम्हाला ते ऐकावे वाटत नाही, मग तुम्ही काय करतात, यू ऑल्सो बोर. तुम्ही हां 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 करतात अँड यू शुड गो अगेन अँड निग्लेक्ट करतात. आणि आता स्कूल्स अँड कॉलेजमध्ये मोस्टली आपण काय करतो, मोस्टली आपण कशावर भर देतो, तो रायटिंग स्किलवर. ओके, कारण आपल्याला काय असतं की आपल्याला पेपर लिहायचे असतात, म्हणून आपण काय करतो की रायटिंग स्किल हे महत्त्वाचं, म्हणजे लाईक जस्ट पुढे नेतो. मी तुम्हाला आता एवढं एक आपला एक चॅप्टर असल्यामुळे त्याच्यामधले तुम्हाला ॲडव्हान्टेज, गुड ॲडव्हान्टेज, त्याच्यानंतर लिसनिंगचे प्रकार, हा पूर्ण नेक्स्ट युनिटमध्ये हा जो म्हणजे आहे चॅप्टर, तो आपल्याला असं लाईक
इंट्रोडक्शरी आहे किंवा तोंड ओळख आपण असं म्हणू शकू. ओके, तर याच्यासाठी फक्त हा चॅप्टर दिलेला आहे. आणि इफ तुमची जर झाली एक्झाम रायटिंगमध्ये, तर तुम्हाला त्याच्यावर फक्त नोट्स लिहायला लागतील. आणि नसं आणि ऑनलाईन एक्झाम झाली तर यू जस्ट हॅव अ सम 2 or 3 क्वेश्चन ऑन देम. ओके, सो मी आता एक साधा एक रेकॉर्डिंग लावते. ओके, मी आता व्हिडिओ करते म्हणजे तुम्हाला मला कळेल की तुमची लिसनिंग स्किल कशी आहे. So, what exactly is academic listening, and why is it important to be able to take good notes? I believe that your answer and your attitude toward these two questions will heavily influence your academic success. By academic listening, I mean university lectures, when professors present important information that students need to understand and will be responsible for. Lectures in university settings vary as much as people vary themselves. Some speakers are dynamic and engaging to listen to as they relate their message clearly to the students. Others may present their information as if they were reading their notes word for word and are not aware or even care that their audience is even there. Others may speak too fast or too slowly. Some may go off topic often. Some may use a lot of confusing and new vocabulary. In any case, students, you, are responsible for the information. In this course, I hope to provide you with strategies and tools that will help you listen to different kinds of lectures. I hope that you will be able to identify the message, which includes the topic, organization, the main ideas and details, and the attitude of the speaker. So, on to the second question. Why is it important to learn the skill of taking notes? Students may claim that they have a really good memory and they don't have to take notes, or that they just can't listen and write at the same time. Some may say that they will just record the lecture so they can listen to it again at home. These statements may be true, but they're poor excuses to use to get out of learning to take notes. The aim of taking lecture notes is to put the ideas of the speaker on paper in a way that you can quickly know the topic of the lecture, the main ideas, and some details that support the main ideas when you just glance at your notes. You should be able to summarize the lecture to a classmate if you've taken effective lecture notes. Taking notes will allow you to remember the contents of a lecture for weeks, months, and even years. Taking notes while listening to a lecture is a learned skill. It just needs to be developed. Lastly, it's fine to have a recording of the lecture to refer to later, but it's not good use of your time for you to sit and listen to the entire lecture again. It's much smarter to select the important information and to write it down in an organized way so that you can review the key information. Listening is perhaps the hardest language skill to improve. In order to improve your listening skills, I believe that you need to be convinced that listening and note-taking are important skills and that you have the ability to develop them. In this first module, you'll reflect on tips that can help you improve your listening and note-taking skills. The 12 tips are presented in the online exercise as well as in the handout. Take your time and consider which of the 12 tips. ओके ओके, सो तुम्ही आत्ता जस्ट एक व्हिडिओ पाहिला. आणि आय एम सॉरी तुम्हाला क्यूमध्ये ठेवलं ते. तर आत्ता आपण एक व्हिडिओ पाहिला. इट्स ऑन द अकॅडमिक रायटिंग अँड द टेकिंग नोट्स. ओके, आणि आय होप तुम्ही तो लिसन केलेला असेल केअरफुली. तर आता आपण लिसन जेव्हा करतो ॲज अ अकॅडमिक किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट, व्हॉट आर वी आर गोइंग टू डू. पहिले आपण घेऊया ॲकॅडमिक पर्पजमध्ये. तर तुम्हाला याच्यामध्ये काय शिकायला मिळलं किंवा तुम्ही व्हॉट आर यू आर गोइंग टू थिंक, की हा पहिला प्रश्न विचारणार हे कशाबद्दल होतं. ओके, यू आर व्हेरी गुड टू अंडरस्टँड. इट्स अबाउट अकॅडमिक लिसनिंग अँड द टेकिंग नोट्स. ओके, नंतर हाऊ दे जस्ट प्रोसीड टू इट. ओके, त्यांनी त्यांचा मुद्दा ॲज अ म्हणजे आपण असं म्हणूया
की तो कसा मांडला. ओके, हे आपण कशाने कन्क्लूड करणार आहोत, तर आपण हा कन्क्लूड कशाने करणार आहोत, तो आपल्या ऐकून, की याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय सांगितलं. ओके, फर्स्ट त्यांनी काय सांगितलं होतं, तुमच्यापैकी कोणी सांगणार. ओके, सो लेट्स गो. की पहिले त्यांनी सांगितलं होतं की हाऊ द लाईक अकॅडमिक थिंग्स गोइंग ऑन. त्यांनी एक युनिव्हर्सिटी प्रोफेसर्सचे उदाहरणं दिले होते. देर आर टू युनिव्हर्सिटी प्रोफेसर. फर्स्ट इज अ गुड विथ द स्पीकिंग क्लिस अँड स्किल, आणि फर्स्ट याला पोरं ओके म्हणायचे, ऐकायचे. सेकंड टाईममध्ये त्यांना असं वाटायचं की त्यांना झोप यायचे. ओके, देन त्याच्यामध्ये काय होतं नेक्स्ट, की आता त्यांना जरी ते कधी कधी काय करायचे, की गुड स्पीकरला पण त्यांचा प्रॉब्लेम हा असायचा की तुम्ही म्हणजे तो अगदी युनिव्हर्सिटी प्रोफेसर गुड स्पीकर असेल, बट व्हॉट हॅपन, ते कधी कधी बोर व्हायचे. कधी कधी काय म्हणायचे, मग त्यांना काय सजेस्ट केलं, ते म्हणायचे आमच्या लक्षात राहत नाही, किंवा काही जण सांगायचे हां हां आम्ही एकदा पाहिलं ना की आम्हाला पूर्ण लक्षात राहते. ओके, आम्हाला काही गरज नाही आहे. तर यामध्ये त्यांची जमलिंग व्हायला लागली. सो ते आर टेकिंग द नोट्स. मग नोट्स त्यांनी कशा घ्यायला सुरुवात केल्या, जेव्हा टीचर्स बोलतात ते तेव्हा नोट्स घ्यायला लागल्या. नंतर ते ऑर्गनाईज करायला लागले, किंवा ते रेकॉर्डिंग करायला लागले. त्यांनी पूर्ण लेक्चर आहे रेकॉर्डिंग केलं आणि ते पुन्हा दिलं. पण पुन्हा 1 आवरचं लेक्चर ऐकायला त्यांना बोर व्हायला लागलं, एकच काम 2 वेळा. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, की त्यांनी शॉर्ट नोट्स घेतल्या आणि ते एक्सरसाइज बेटीत त्यांनी फर्स्ट मेमोराईज केलं, देन त्यांनी रेकॉर्ड केलं आणि शॉर्ट नोट्स घेतल्या. बस एवढासा तो हे होता. आणि आय होप तुम्ही तो केअरफुली ऐकला असेल. द सेकंड क्वेश्चन, कारण मी जर आता क्वेश्चन्स घेतले ना, की व्हॉट अबाउट द प्रोफेशनल डेव्हलपमेंट. Now you are the college, you are in a first year. After the graduation or the post graduation, you are going to like a you will get a good jobs. Okay, आणि त्याच्यानंतर काय होईल, की तुम्हाला वर्किंगच्या प्रोफेशनमध्ये जावं लागेल. अँड देअर इज अ लिसनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, तेथे कसं होईल, की ॲज अ टीचर आय मस्ट बी अ गुड लिसनर. माझा जॉब हाच नाही आहे की पर्टिक्युलर तुम्हाला यायचं आणि ऑल द थिंग्स लाईक ब्ला 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 1 आवर स्पीकिंग, आफ्टर द 1 आवर स्पीकिंग. माझं तेच काम नाही आहे. तर माय वर्क इज की लिसनिंग टू द यू. ओके, त्याच्यानंतर काय होतं, की लिसन करणं का महत्त्वाचं आहे. कधी कधी ना एखादा टॉपिक असतो आणि स्पीकर बोलत असतात, पण आता बोलता बोलता काय होतं, की आपल्याला म्हणजे समजतं की त्या स्पीकरला सुद्धा इंटरेस्ट आहे की नाही. म्हणजे नाही का त्याचे आईज, ओके, ते जर ब्लर्स होत असतील, त्यांनी कुठं कुठं पॉज घेतला असेल, त्याचा बोलणीचा टोनिंग कसा असेल. ओके, कधी कधी म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यावरून आपल्याला खूप सारं डिडक्शन काढता येतं, किंवा एखादी माहिती आपल्याला जास्त मिळते. त्याच्यासाठी शब्दांवर द्यायचं. ओके, आपण लास्ट लेक्चरमध्ये ऐकलेलं की बॉडी लँग्वेज. ओके, त्या बॉडी लँग्वेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की तुम्हाला एखाद्याशी कम्युनिकेशन करायचं असेल तर. त्याच्यामध्ये इवन कलर्स पाहिले होते, बॉडीचे हावभाव पाहिले होते, फेशियल एक्सप्रेशन पाहिले होता, तुमचा ॲटिट्यूड पाहिला होता आपण. या सगळ्या गोष्टी कशात येतात आहे, तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये. आणि इथं आपण टोटली लिसनिंग कशाशी करतो आहे, तर वर्बल कम्युनिकेशनची. वॉट एव्हर तुमचं हे असेल, बेनिफिट असेल, पण आपण ते करतो आहे. तर त्याच्यानंतर काय झालं आहे, तर आपण इथं काय बघतो, तिथं व्यक्तीचं बोलण्याचं टोनिंग, तो कुठं कुठं पॉज घेतो आहे, त्याचे हावभाव कसा आहे. ओके, कधी कधी काय असतं, एखादा माणूस आपल्याला असं वरवर जरी बोलत असला की ओके ही इज अ कूल डाऊन, पण त्याने घेतलेले पॉजेस. ओके, आय एम जस्ट गोइंग टू बी लर्न. तुम्हाला 1 ते 2 हे दाखवते. तुम्हाला म्हणजे ते नंतर पाठवते, म्हणजे तुम्ही ते म्हणजे ऐका. माय पी पी टी इज नॉट देअर. म्हणजे तुम्हाला कळेल की पर्टिक्युलर कुठं फुल स्टॉप दिला आणि कुठं गॅप घेतला, तर कसं कसं आपल्याला थांबता येतं आहे. ओके, आणि त्यांनी कसा अर्थ बदलतो आहे. दॅट्स वाय द प्रोफेशनल थिंग्स आर ऑल्सो हेल्प्स. ओके,
Now, what is the advantage of the good listening फर्स्ट हेल्प्स टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन. जर आपण व्यवस्थित एखादी गोष्ट ऐकली तर व्हॉट हॅपन, आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन कळू शकते रॅदर दॅन ऑल अदर. ओके, जेव्हा आणि सेकंड आहे टू हेल्प सॉल्व प्रॉब्लेम्स. ओके, लिसनिंग हेल्प्स टू सॉल्व प्रॉब्लेम इन द ऑर्गनायझेशन. ओके, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट द अकॅडमिक अँड द प्रोफेशनल पर्पज. कारण आपण जेव्हा ऐकतो एखादी गोष्ट, एखादा प्रॉब्लेम केअरफुली ऐकतो, तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते अँड दॅट्स वाय वी यूज इट. ओके, देन डेव्हलप्स द बेटर रिलेशनशिप्स. जेव्हा आपण एखाद्याचं ऐकतो, ओके, समजा तुम्ही एम्प्लॉई आहे अँड यू हॅव द सर्टन गिवन इन्फॉर्मेशन आणि इफ असं झालं तर तुम्ही काय करणार, व्यवस्थित ऐका. एखाद्याचं जर व्यवस्थित ऐकलं तर त्याचं म्हणणंसुद्धा आपल्याला सांगता येतं आणि आपल्याला पण त्याचं मग म्हणणं खोडून काढता येतं. ओके, दॅट्स वाय इट्स हेल्प टू देन हेल्प्स टू नो ऑर्गनायझेशन. जेव्हा लोक बोलत असतात एखाद्या ॲकॅडमिक पर्पजसाठी किंवा एखाद्या प्रोफेशनल पर्पजसाठी, जेव्हा लोक बोलत असतात ऑर्गनायझेशनबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, तेव्हा जर आपल्याला आपण ते केअरफुली दुसऱ्यांचं ऐकलं, ओके, लिसनिंग केअरफुली टू अदर पीपल, इट्स इनेबल्स टू नो वॉट द अदर पीपल इन द ऑर्गनायझेशन थिंग्स. ओके, देन हेल्प्स इन द फ्रेमिंग प्लॅन्स अँड पॉलिसीज. आपल्याला नेक्स्ट प्लॅन आणि पॉलिसीज काय असतील याच्यासाठी इट विल यूज. त्याच्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स शेअर्स होतात लोकांचे. ओके, आता आपण बघूया डिसिजन मेकिंग. सेकंड, आय एम फॉरगॉट अबाउट इट्स हेल्प इन द डिसिजन मेकिंग आणि प्रोव्हाइड्स एनकरेजमेंट. त्याच्यानंतर आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो लिसनिंगसाठी. फर्स्ट इज अ मार्जिनल लिसनिंग. कधी कधी काय करतो आपण, ऐकतो 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 आणि आपल्या डोक्यातनं सगळं उडून जातं. जसं आपण टेकिंग द नोट्समध्ये आपण पाहिलं होतं, वी कॅन मेमराईज इट. तुम्ही काय बोलता ते ॲज अ ते आम्हाला मेमराईज होतं, आपण पहिले म्हटलं. पण समटाईम्स आपण छोटी छोटी इन्फॉर्मेशन किंवा महत्त्वाची किंवा आपल्याला इंटरेस्ट नसेल ती इन्फॉर्मेशन, बट इट विल बी यूजफुल इन द फ्युचर, अशी आपण सोडून देतो. देन लँग्वेज बॅरियर. ऑफकोर्स लँग्वेज बॅरियर का महत्त्वाचं आहे. समजा मी एखादी लँग्वेज बोलते, तुम्ही एखादी लँग्वेज बोलतात आहे, दे आर टू पीपल्स इन फ्रॉम डिफरंट कंट्री. तुम्ही किती पण केअरफुली लिसन केलं बट यू डोंट नो हाऊ टू स्पीक द पर्टिक्युलर लँग्वेज, इट्स नॉट हेल्पफुल टू इट. इमोशनल प्रॉब्लेम्स. इफ यू हॅव द सम काइंड ऑफ इमोशनल प्रॉब्लेम, तर तुम्हाला यू कांट लाईक लिसन केअरफुली. त्याच्यानंतर नॉईज. आता इनफॅक्ट समजा कोणीतरी माईक ऑन केला, मी काय बोलते तुम्हाला ऐकू आलं नाही, सो इट्स अ नॉईज. देन डिसलाईक ऑफ स्पीकर. एखादा स्पीकर तुम्हाला अजिबात आवडत नसेल अँड तुम्हाला त्याचं ऐकायला लावलं, तुम्ही ऐकणार नाही. हो, यू शुड गो देअर. ओके, नाव टिप्स फॉर गुड लिसनिंग. जस्ट कम टू हिअर. बी इंटरेस्टेड, बी प्रिपेअर, स्टॉप टॉकिंग, कॉन्सन्ट्रेट, avoid distraction, put the speaker at ease, be open-minded, avoid contradiction, avoid interpretation, empathize with the speaker. Okay, and listen to main point, take a note, summarize and evaluate, and provide feedbacks. So these are our listening skill for the academic purpose. आणि हे आपले काय होते तर इट्स जस्ट अ इंट्रोडक्शन टू अवर व्हेरी लार्ज युनिट 2, ज्याच्यामध्ये आपण LSRW म्हणजे लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण पूर्ण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. इट्स सो इझी आणि तुम्हाला खूपच यू हॅव गॉट अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन इन दॅट. सो ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग.